तर आज भेट दिलेली आहे परिवाराला. आताच मागे घ्या. मागे घ्या, थोडे मागे घ्या. खाली घेतो. नाही हे बघा, हे मागे घ्या. मी कुटुंबाला भेट देऊन आताच बाहेर आलेलो आहे. कुटुंबाच्या भावना समजून घेतलेल्या आहेत. काही सत्य जे काही त्यांच्यापर्यंत आहे, जी माहिती त्यांच्याकडे होती ती समजून घेतलेली आहे. एवढी महाराष्ट्र सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आज इथे आलेलो आहे. आमचं सरकार हे हिंदुत्ववादी विचाराचं आहे. अशा कुठल्याही घटना कुठल्याही हिंदूवर अगर होत असतील तर ह्या सरकारमध्ये तरी खपून घेणार नाही. आता हे जे काही कार्यक्रम आपल्या खारघरमध्ये आयोजित केला गेला, त्याचं नाव इजिप्तमा, काय सगळं इजिप्तमा नावाचा काय आहे. आता मुळामध्ये तबलिकी जमातनी हा कार्यक्रम आयोजित केला. ही तबलिकी जमात ही बँड ऑर्गनायझेशन आहे. हे लोकांनी करोनाच्या टायमाला पण हे तबलिकी जमातवाल्यांनी मस्ती केलेली, तेव्हा नाटकं केलेली. आता मुळामध्ये 50,000ची परवानगी घ्यायची आणि 2-2, 3-3 लाख लोक जमा व्हायचे. हे कुठल्या कायद्याअंतर्गत आहे? म्हणून या सगळ्या बाबतीची माहिती आज मी ह्यांच्याकडून घेतलेली आहे. त्याला कसं तिथून येत असताना जे काही व्हिडिओमध्ये दिसत आहे, हेल्मेटनी त्याच्यावर ठेचून मारलं गेलं. तो पोलीस स्टेशनमध्ये गेला. पोलीस स्टेशनमध्ये 15-20 मिनिटं त्याची चर्चा झाली, बोलणं झालं. त्याच्यानंतर तो तिथे कोसळला. ही सगळी माहिती आता त्या दिवशी जसं तुम्हाला माहिती असेल की मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र तेव्हाच लिहिलेलं होतं की ह्याची उच्चस्तरीय चौकशी करा, आपण केली पाहिजे. आणि ह्यात अशा पद्धतीचे कार्यक्रम ज्याच्यामध्ये हिंदूंसंदर्भात, आता तिथे जो काही मोहम्मद साद नावाचा कोण धर्मगुरू आलेला असे माहिती देतात, तो हिंदूंचा द्वेष करणारा आहे, तो विष ओकणाराच आहे. अशा ह्या अतिरेक्यांना आपण कार्यक्रम आमच्या महाराष्ट्रामध्ये आम्ही घेऊन देणार नाही. ही भूमिका सरकार म्हणून आमची आहे. म्हणून या सगळ्या बाबतीमध्येची माहिती आज गोळा केलेली आहे. मी आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना स्वतः भेटून ही सगळी माहिती देणार आहे. पण आपण खारघरमधल्या राहणाऱ्या हिंदू समाजाला मी विश्वास देतो, हे आमचं हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे. इथे अशा कुठल्याही घटना सहन होणार नाही. शिक्षा होणार आणि ती पण कडक शिक्षा होईल आणि त्याचा अनुभव इकडल्या हिंदू समाजाला होईल. कोणीही घाबरू नये. जी काय पोलिसांच्या माध्यमातून इथे लोकांमध्ये जे काही विश्वास संपन्न करायचा आहे तो फडणवीस साहेबांच्या आणि मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून ते केलं जाईल. मी स्वतः तिथे बोलेन आणि ह्या संबंधित ह्या कार्यक्रमाच्या संबंधित जी काय चौकशी करायची, आयोजकांवर गुन्हा, आता ह्या अशा पद्धतीचे कार्यक्रम घेतल्यानंतर अगर कोणच नियम कायदे तोडत असतील तर आयोजकांवर गुन्हा घेतलाच पाहिजे. तर त्या संबंधीची जे बोलणं माझं पोलिसांची झालेलं आहे. आता मला पुढच्या कारवाईच्या दृष्टिकोनातून पुढे जायला लागेल. सर अद्याप आरोपी अटक काय एवढं होईल सगळं होईल, काय होत नाही. आणि त्यांना अगर कोणी या केसच्या संदर्भात कुठली दिरंगाई होत असेल तर शेवटी खात्याचे प्रमुख हे आमचे आदरणीय मुख्यमंत्री साहेब आहेत, हे काही लोकांनी विसरू नये. तर नागरिकांनी असा देखील आरोप केलाय की हिंदू समाजाचा नाही, मुस्लिम समाजाचा जेव्हा तो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला 30,000ची परमिशन होती, 50 पण आले 2-3 लाख. बरोबर आहे ना? असं आहे, हे बेकायदेशीर आहे. ही अशी हिंमत आमच्या महाराष्ट्रात होता कामा नये. हे त्यांना हे जे काही इजिप्तमा फिजिप्तमा काय घ्यायचं असेल ना, जाऊन दे पाकिस्तान बांगलादेशमध्ये, ही घाण इथे नको आमच्या इथे. म्हणून हे भविष्यामध्ये अशा पद्धतीचे मुळामध्ये या ज्या संघटना आहे ज्या अशा कार्यक्रम करतात त्यांच्यावरच बंदी आम्ही घालणार आहे. ह्याच कार्यक्रमात असे होता कामा नये ह्याची काळजी सरकार म्हणून आम्ही घेणार आहोत. शेवटी आमच्या एका हिंदू भावाचा खून झालेला आहे, त्याला ठेचून मारलं का? त्याच्या शर्टावर जय श्रीराम लिहिलं होतं, त्यांनी रुद्राक्ष घातले होतं, म्हणून या सगळ्या गोष्टी झाल्या आहेत का? याची पण चौकशी होणार. म्हणून थोडा जरा भेटाय का आलो, कुटुंबाकडून जी काय माहिती पाहिजे ती पाहिजे होती. त्याबद्दल आता पुढे बघा काय होतं. हिंदी में आज आप जो है परिवार पीड़ित परिवार